संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। गुन्हेगारांना माफी नाही, दोषी कुणीही असो 100% शिक्षा होणारच, मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आवाहन। बीड प्रकरणातील आरोपींवर मोक्का दावा, कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींची तेरे नाम मधील सलमान सारखी अवस्था झाली पाहिजे, सरपंच परिषदेतून सुरेश धसांचा निशाणा। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप, अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली, संतोष देशमुखांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल, परस्पर याचिका केल्याचा आरोप, वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत याचिकेत उल्लेख। फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील, मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य, बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली, पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, विधानसभेत शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही असाही दावा, सूत्रांची माहिती। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार, हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व याबाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता। अभिनेता सलमान खानच्या वांद्रेमधील घराची सुरक्षा वाढवली, घराच्या खिडक्यांना तसंच बाल्कनीमध्ये खास बुलेट प्रूफ काच, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलमान आरोपींच्या टार्गेटवर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासावर समाधानी नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार, निशांत सिद्दीकींची माहिती। दर आठवड्यात किमान 3 दिवस मुंबईत मंत्रालयात थांबा, उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचा सर्व मंत्र्यांना आदेश। मोठ्या पक्षाला मतदान करू नका, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार पक्ष, विधानसभेतील पराभवानंतर रासपच्या महादेव जानकरांचा हल्लाबोल। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे, मेझोनाईट खडा खरेदीवर जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक, नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार। वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडेकरची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली, अटकपूर्व जामिनासाठी पूजाची आता सुप्रीम कोर्टात धाव, कोर्ट दिलासा देणार का याकडे लक्ष। प्रेम प्रकरण समजल्यामुळे भावाने बहिणीला डोंगरावरून ढकललं, संभाजीनगरातील ऑनर किलिंगचा व्हिडिओ समोर, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरू। मुंबई लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांसाठी दंडवाढीचा प्रस्ताव, प्रथम श्रेणीत विना तिकीट आढळल्यास 750 तर AC लोकलमध्ये ₹1000 दंड आकारण्यात येणार। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, जनरल आरोप करू नका, नेमका घोळ कुठे झाला ते सांगा, निवडणूक आयोगानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार, आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होणार। अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचा दिल्लीत आपला पाठिंबा, दिल्लीत अखिलेश यादवांची काँग्रेसला साथ नाही।